सध्या आपण डाल खिचडी आपली शिजते, पण तोपर्यंत मी तुम्हाला उंदीर खिचडीची एक स्टोरी आहे ती सांगतो. तीन वर्ष आधी 2023 मार्च एप्रिल त्यावेळी थोडासा आपण अभ्यास वगैरे करत होतो. तर तेव्हा मी काय करायचो, फार्म हाऊस आहे आमच्या इथं, तर पलटून आपला फार्म हाऊस आहे तिथं जायचो. तर तिथं विषय असा झाला का मी काय करायचो, दुपारचं जेवण तिथेच बनवायचो. मस्त खिचडी वगैरे रोज बनवायचो. खिचडीला चव पण एवढी बाहेर लागायची. 15-20 दिवस झाला मी खिचडी रोज बनवतो, रोज खायचो. मस्तपैकी सगळा व्यवस्थित आपला चाललेला. तर एक दिवस काय आला तिथं, फायनली सो गाईज, डंगे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एकटाच आहे बदलापूरला. नानी अप्पा गौरव सगळे गेलेत घरी आणि मी पण उद्या सकाळी जाणार. आज रात्री आता त्यातला ते श्रावण आहे, त्यामुळे आता विचार केला बाहेरून काही आपण मागू शकत नाही, स्विगी झोमॅटो. तर आज मी ना डाल खिचडी बनवणार आहे आणि जबरदस्त डाल खिचडी बनवणार आहे. इथे आपल्याकडे बासमती तांदूळ आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यात टाकणार. आणि तुम्हाला मी डाळ खिचडी बनवता बनवता एक उंदीर खिचडीची गोष्ट पण सांगणार आहे. भरपूर जणांना माहित पण आहे आमच्या गावात, तर मी ती गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगणार. चला सर्वात आधी इथे मी तुम्हाला साहित्य दाखवतो. आपल्याकडे तांदूळ आहेत, तर मला माहित नाही बासमती किती मी जास्त घेतलाय कमी, पण तो घेतलेला आहे. तर इथं मसाला आहे, इथे डाळ आहे. तर आधी आपण डाळ टाकून घेऊ. पहिल्यांदा तूर डाळ, चणा डाळ आहे. चणा डाळ तूर डाळ सारखी घेऊ. चणा डाळ टाकते, तूर डाळ टाकते, तूर डाळ टाकते करतो. तर थोडीशी चणा डाळ आपण टाकून घ्यायचं चवीनुसार. ही मूग डाळ आहे आपली. तर सगळ्यात बेस्ट जर डाळ खिचडी बनवायची असेल, मूग डाळ टाका. तर हे टाकून, तांदूळ टाकून, आणि थोडंसं आपल्याकडे आपल्याला पुष्पा ब्रँडने स्पॉन्सर केलेलं आहे सोयाचंक, स्पॉन्सर विचारलं. तर हेल्दी पण पाहिजे थोडासा, त्याच्यामुळे मी सोया, आता मी डाएट वगैरे फॉलो करतो, त्याच्यामुळे सोयाबीन टाकतो थोडेसे. आणि हे टाकून याला आपण सोप करत ठेवू, म्हणजे पाण्यात टाकून थोडंसं त्याला तेल आतमध्ये गेलंय. तर सगळ्यात आधी आपण याच्यात काय टाकतात, जिरा मोहरी, पण आता ते काय आपल्याकडे नाही. टॅमॅटो पण टाकायला लागेल आधी. लसूण आहे, आपण आधी थोडंसं लसणाच्या पाकल्या टाकू आतमध्ये. तेल झालेला का? तर आता थोडीशी गडबड झालेली आहे. आपल्याकडे काजू आहेत, काजू पण टाकू आपण वरच्यावरच. त्याच्यानंतर आता आपल्याला मीठ मसाला टाकायचा. थोडीशी गडबड झाली, मीठ मसाला टाकू दे. आता आपण डायरेक्ट मेन इन्ग्रेडियंट टाकून देऊ. मीठ मसाला, हळद. हळद टाकले का नाही, टाकले होतं. मीठ मसाला हळद बाकी त्या टाकलेलं आहे, आणि टोमॅटो टाकलेलं आहे. सगळ्या गोष्टी टाकल्या. आता फक्त पाणी टाकायची आणि आपली डाळ खिचडी तयार झाली. तर थोडासा पाणी टाकू आपण त्याच्यात. तर अशी कायशी आपली डाळ खिचडी इथे आतमध्ये गेलेली आहे. आणि आता आपण पाणी टाकलेलं, तर याला आपण लावून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला स्टोरी सांगतो. तोपर्यंत आपली जोपर्यंत डाळ खिचडी होते तोपर्यंत मी तुम्हाला स्टोरी सांगतो. आपल्या इथे फ्रीजमध्ये पण काही पदार्थ उपलब्ध आहेत, तर बघू. अरे हा, ही बघा आपल्याला रिवो पण आहे. तर गौरवाने रिवो आणून ठेवलेली त्या दिवशी, तो कुठेतरी फिरायला गेला तर त्याने ती रिवो आणली. ती रिवो पण आहे आपल्याकडे. तर ती पण थंड झाली, तिला नंतर त्याला स्टोव म्हणजे अरे तूप होता आहे, तूप टाकायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, त्याला काही विषय नाही. सकाळचं काम होईल. आपल्याला ब्रेड आहेत, तर सकाळी लवकरच जायचे आपल्या घरी, तर ती पण गोष्ट. तर चला, आधी मी तुम्हाला बोललो की स्टोरी सांगायची होती आपल्याला, तर ती स्टोरी सांगतो. हे आपला इथे बसायचा सेटअप आहे. इथं आपण सगळ्या गोष्टी हे करतो. तर मी तुम्हाला का बोलतो, स्टोरी सांगत होतो. तर सध्या आपण डाल खिचडी आपली शिजते, पण तोपर्यंत मी तुम्हाला उंदीर खिचडीची एक स्टोरी आहे ती सांगतो. तीन वर्ष आधी 2023 मार्च एप्रिल त्यावेळी थोडासा आपण अभ्यास वगैरे करत होतो. तर तेव्हा मी काय करायचो, फार्म हाऊस आहे आमच्या इथं, तर पलटून आपला फार्म हाऊस आहे तिथं जायचो.
तर तिथे असं झालं का मी काय करतो, दुपारचं जेवण तिथेच बनवतो, मस्त खिचडी वगैरे रोज बनवतो. खिचडीला चव पण एवढी बाहेर लागायची. 15-20 दिवस झाला मी खिचडी रोज बनवतो, रोज खायचो. मस्तपैकी सगळा व्यवस्थित आपला चाललेला. तर एक दिवस काय झाला, तिथं पाणी होता, फिल्टरचं पाणी होतं. त्या फिल्टरच्या पाण्याला ॲक्वा होता, ॲक्वाच्या पाण्याला वास यायला लागला. आता वास यायला लागला तरी पण मी प्यायचो, कारण ते रोज पाणी प्यायला मीच असायचो. कोणी इकडचं तिकडचं आला पण त्यांना काही ते पाणी पित नव्हते, पण रोज मी पाणी प्यायला रोज असायचो. तर असंच झाला, महिना झाला तोच पाणी पितो, पण मला समजायचं पाण्याला वास येतोय थोडा थोडा, पण तरी मी प्यायचो पाणी. की आता पाणी बोललो ॲक्वाचा येतो प्यायचो. तर एक दिवस काय आला, बाहेरून एक माणूस आला, आमच्याकडे गाव आहे उंबरे, तिकडचा एक माणूस आला. तर त्याला एक दिवस पाणी प्यायचं, तो तो त्याला वास कसा घेतो असं पाण्याला. बोललो नाही असं मला वाटलं, बोललो बॉटल वगैरे खराब असेल. तर फिल्टरमधून पाणी येतं तरी एवढा वास येतो. बोललो हा काहीतरी असेल, काही समजलं नाही. तर तो बोलतो काहीतरी विचित्र हे झालं वाटतं, उंदीर बिंदीर कुठेतरी मेला असेल पाण्यात. बोललो पाण्यात उंदीर. तर मी वरती टाकी होती, ती टाकी बघायला गेलो. तर त्या टाकीत आहे ना उंदीर पडलेला आतमध्ये. मी काय केलं, त्या उंदीराला असा काढला बघतो. तर तो उंदीर एवढा खराब झालेला ना, त्याची उचलला ना मी, त्याची शेपटी गलून पडलेली खाली. तेवढा खराब पाणी होता, आणि तो पाणी मी 1 महिना पित होतो. त्याच्यामुळे आपण इम्युनिटी आपली स्ट्रॉंग झाली, कारण आपल्याला काहीच होऊ शकत नाही. जर उंदीर उंदीर मेलेला पाणी मला 15-20 दिवस माहीत झालं, वास येत होता, तरी पण मी पित होतो. आणि त्याचीच रोज मी खिचडी बनवतो, त्याच्यामुळे मग तिला नाव पडला उंदीर खिचडी. तर ती अशी स्टोरी होती आपली. चला तोपर्यंत आपली इथं खिचडी होते ही. असं आहे ते आपलं. आता एक पण शिट्टी आली नाही अजून. आणि आपल्या रूमचा टूर थोडंसं जर पाहिजे असेल तुम्हाला, तर थोडक्यात थोडका बदलापूरचा. तर इथं आपली टी व्ही आहे. या टी व्हीकडे बघून काही तुम्ही सांगू शकता का, काय मॅटर आहे या टी व्हीचा? बघू द्या तुमची नजर किती तेज आहे, काहीतरी मॅटर आहे या टी व्हीमध्ये. आणि हे आपली रूम, इथं आपला वायफाय आहे. त्याच्यानंतर जर इथं तुम्ही आला, तिथं आपला तो सेट आहे लावलेला मी. इथं फ्रीज आहे, इकडं वॉशरूम, आणि मग इथं थोडीशी ह्या, आणि इकडून बाल्कनी तुम्ही. आणि आज इथे एक ऑफर चालू होती, तर मी पण आनंद घेतला. इथं तुम्ही बघितलं ना, झूम होईन रात्री. हां, तिथं 15 ऑगस्ट निमित्त वडापाव 10 रुपयाला ठेवला त्याने. तर अख्खा दिवस आज वडापाव 10 रुपयाला होता. तर मी पण 2 आणलेले वडापाव दुपारी. तर चांगली चव होती, नॉर्मल मस्त होता. तर रोज त्याचा वडापाव असतो तो 20 रुपयाला असतो, आज त्यांनी 15 ऑगस्ट निमित्त 10 रुपयाला ठेवलेला. तर चला बघूया आपण आता आपली डाळ खिचडी तोपर्यंत होते. कुकरचा काहीतरी मला मॅटर दिसतोय, कारण तर अजून शिट्टी येणे 10 मिनिटं झालं कुकरला, पण काही शिट्टी आली नाही अजून. मला वाटतं काय मॅटर आहे का नाही, पण शिट्टी काय अजून आली नाही कुकर. येईल वाटतंय, कारण तर डाळ खिचडी भरपूर दिवसानंतर मी बनवायला घेतली अशी. कारण तर आधी मी रेग्युलर बनवायचो, पण नाही बनवते. तसा ऑप्शन एक होता आपल्याला मॅगी बनवायचा, पण बोललो मॅगीचा काही थोडासा हेल्दी नाही मॅगी, त्याच्यामुळे. आणि हे पण टाकले आपण, काजू बदाम आहेत ना, काजू पण टाकलेले. तर चला शिट्टी व्हायची वाट बघू. जोपर्यंत शिट्टी होत नाही तोपर्यंत काही हे नाही. 2 शिट्ट्या होऊन द्यायची असा विचार झाला मला. 2-3 शिट्ट्या करू. 3 शिट्ट्या झाला का बंद करू आणि जेवायला घेऊ लगेच. काहीतरी शिट्टीचा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण तर एवढा उशीर झाला अजून शिट्टी काही होई नाही. तर चला बघूया. थोडासा दगदग होते, कारण तर एकदा मी असं बघितलंय, आम्ही याच बिल्डिंगमध्ये खालच्या रूममध्ये राहतो आम्ही. तो डायरेक्ट स्फोट झाला असायचा. त्याच्यामुळे मी थोडासा डर के इकडून मागच्यात आपण बघू. मला असं आता वाटतंय का मी जाऊन त्याची उचलायला पाहिजे वरती. तर वाटतंय जाऊ, ट्राय करतो उचलायला. फायनली हा, धक एकदाच वरती आली, पण ती उचलायचीच होती. आता पहिली शिट्टी आल्या, तर दुसरी लगेच येईल मला वाटतंय. तर अशा पद्धतीने 3 शिट्टी झाल्या, 4थी शिट्टी घेतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा घाम फुटला अख्खा मला. अरे फॅन आहे तरी मी लावला नाही. ठीक, तर घाम फुटला अख्खा. पण आता आपली डाळ खिचडी झालेली आहे, तर बघू कशी डाळ खिचडी झाली, नंतर मग आपण जेवायला घेऊ. तर चला आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत अशा प्रकारे. तर आपण इथं बंद करू पहिली तिथून. त्या नानीने खालशा पण बंद करायला सांगितले, तर खालशा पण बंद केल्या आपण. तर आपल्याला डाळ खिचडी झालेली आहे इथं रेडी. तर आता आपण इथं बसू आणि जेवायला घेऊ ती मस्त याच्यात. तर फायनली अशी आपली डाळ खिचडी रेडी झालेली आहे. आणि सिनेमॅटिक जर आपण घ्यायला झालं तर टू 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 डू डू डू,
टू 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 टू. तर चला आजचा ब्लॉग इथेच होता. डाळ खिचडी आता कशी झाले खाण्यात आहेच, त्याच्यामुळे मी सांगत नाही तुम्हाला डाळ खिचडी कशी झाले. तर चला ब्लॉग आवडला नसेल तरी पण लाईक करा, आवडला असेल तरी लाईक करा, शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि उंदीर खिचडीची स्टोरी कशी वाटली ती जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.